सांगतो. तुझं नाव सांग, काय सांगशील, तू प्रॅक्टिस करते तुझा काय त्रास होतो? नमस्कार, मी मधुरा कावरे. मी जेव्हा 6th स्टँडर्डमध्ये होते तेव्हापासून प्रॅक्टिस करते. इट्स बीन मोर दॅन 10 इयर्स मी प्रॅक्टिस करते आणि आम्ही सगळेच 10 ते 12 वर्षापासून इकडे प्रॅक्टिस करतो. तर आमचा गेम आहे रोल बॉल. सो रोल बॉलमध्ये आम्ही स्केटिंग घालून बास्केटबॉल लाईक गेम खेळतो. जस्ट इन्स्टेड ऑफ बास्केट गोल पोस्ट असतात. तर सगळे प्लेयर्स ज्या पॉवरनी खेळतात, जे आम्हाला स्ट्रेंथ लागते हा गेम परफॉर्म करायला किंवा प्रॅक्टिस करायला. तर सध्या या KDMC ग्राउंडमध्ये आम्हाला हे सामान तुम्ही बघू शकता, गणपतीच्या मूर्तींचं काम आहे. तर इवन आम्ही पण हे सगळे बिलीव्ह करतो, इंडियन कल्चर फॉलो करतो. आम्हाला पण काही सेंटिमेंट्स आहेत की ह्या गोष्टींना नुकसान पण नको व्हायला किंवा आमच्याकडून पण कुठला हार्म नको व्हायला. बट हाच सीझन आहे जेव्हा आमच्या मॅचेस खूप शेड्यूल होतात. आता सप्टेंबर मंथमध्येच कंटिन्युअसली आमच्या अंडर 11, अंडर 14, अंडर 17 आणि सिनियर्सच्या मॅचेस शेड्यूल झाल्या. तर हाच जो टाईम आहे जेव्हा आम्ही सगळ्यांना प्रॅक्टिस करायला भेटते आणि सगळे प्लेयर्स सोबत येऊन प्रॅक्टिस पण करतात. तर कोणाला नुकसान न होता प्रॅक्टिस करता यावी हीच एवढीच आमची विनंती. आणि एवढ्या वर्षी आम्ही ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करतो आहे, असं कधी झालं नाही आहे. बट ह्याच वर्षी हे सगळं गणपतीचं सामान आल्यामुळे किंवा ज्या पण गोष्टी होतात ग्राउंडवर, त्याच्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस करता येत नाही आहे नीट अजिबात. तर हाच आमचा इश्यू आहे की आम्हाला प्रॅक्टिस करता यावी या ग्राउंडवर विदाऊट कोणालाच, लाईक इवन प्लेयर्सला पण नाही आणि दुसऱ्या कोणाला पण नुकसान न होता, एवढीच आमची मागणी आहे. थँक्यू.